मी माझी कविता या धुळीत वातावरणात सादर करतो आहे. चलूया आपण या धुळीत वातावरणात. ह्या धुळीत वातावरणात माझ्या दिवगबागेतील माझ्या दिवगबागेतील मोगरा गुलाब सुगंधी वातावरणात मोगरा गुलाब सुगंधी वातावरणात बाबासाहेबांच्या विचारांचा बाबासाहेबांच्या विचारांचा अभिप्रेत असलेला बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा अभिप्रेत असलेला बुद्ध माझ्या बागेतील उभ्या बुद्धात माझ्या बागेतील उभ्या बुद्धात खुल्या खुल्या पाण्यापासून शोध घेण्यास मी गुंतून जातो शोध घेण्यास मी गुंतून जातो. तेव्हा फुलपाखरूसारखे जीव तेव्हा फुलपाखरूसारखे जीव वातावरण वातावरणात दरवळताना शुद्ध प्रेम मतीची ती अनुभूती देऊन जातात कधी कधी तर इतिहासाच्या प्रतिनिधीला मी भेट दिल्यावर भेट दिल्यावर ती माझ्यासोबत बोलत असते. आज तुम्ही एकटे झालात बसा तुम्ही आता आणि ती सुद्धा आपला प्राचीन बुद्धीचा इतिहास सांगताना आणि ती सुद्धा आपला प्राचीन बुद्धी इतिहास सांगताना वर्तमानातील वेदना अस्तित्व बघून मला खूप काही सावध करते आणि मी तिच्या दुःखवेदनांनी पूर्णतः अबोल झालेला असतो. आता तिला काय उत्तर द्यावे. समाज झाल्यावर मी बाहेर पडतो. काल ही रस्ता लागताना आपल्या वाटाबरणांनी जंगल नदी कालवा हिरवी बनत राही. ती सुद्धा आठवण करून देतात. ती जीवनाची साक्ष होऊन जातात. ती सुद्धा आठवण करून देतात खुल्या शुद्ध हवेची उद्याच्या सूर्यपहाटेची मनमोहक वातावरणाची शुद्ध प्रेममयी जीवनाची ह्या कृत्रिम शहरातील ह्या धुळीत वातावरणात